श्री स्वामी समर्थ. तर आज आपण व्हिडिओ पाहतोय. पहा, खूप दिवसांचा व्हिडिओ आहे, व्लॉग आहे. तर वटपौर्णिमेचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी पहा, वडाचं खूप मोठं झाड आहे. इथे खूप गर्दी आहे. एकदम साईडने आपल्याला मी थोडं शूटिंग करायला लावलं होतं माझ्या दादाला. त्याने केलेलं आहे. पाणी घालून प्रदक्षिणा मारलेली आहे. पूजा करून झाल्याच्या नंतर आता आम्ही इथे प्रदक्षिणा मारत आहोत. मैत्रिणी आम्ही भरपूर जणी गेलो होतो सोबत. तर अशा प्रदक्षिणा वगैरे मारल्या होत्या. हा आता बऱ्याच दिवसांचा व्लॉग आहे. तर तो होता मोबाईलमध्ये, पण तो अपलोडच केला नव्हता. तर आज केला आहे. आम्ही सगळे गेलो होतो. तिथे फोटो वगैरे पण काढले. काही पुढे, काही मागे, काही फोटो आहेत, काही फोटो नाहीत, असं झालेलं आहे. तर हे इथे मंदिर पण आहे. वडाचं जे झाड आहे ते मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागे आहे आणि इथे महादेवाचं पण मंदिर आहे. त्यामुळे मग आम्ही तिथे झाल्याच्यानंतर इथे समोर येऊन ओट्या वगैरे भरतो. आपण जे गहू आणि एक आंब्याचं फळ वगैरे आपण अशा ओट्या भरतो 5 जणींच्या. तर त्या ओट्या भरताना पण हा व्हिडिओ काढलेला आहे. आता सगळ्यांच्या ओट्या, प्रत्येकजण 5-5 जणींच्या ओट्या भरतो. इथे हळदी कुंकू वगैरे आम्ही सगळं घेतो आणि ओट्या भरतो. वडाला प्रदक्षिणा मारताना तिथे पण आम्ही भरपूर व्हिडिओ काढले होते. पण हे बरेच दिवसांचे झाले, मी अपलोडच केलं नाही. आणि मग आत्ता ते जेवढं मला मिळालं तेवढंच मी अपलोड केलं आहे. इथे हे मी पण सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं. ओटी वगैरे पण भरली आहे सगळ्यांची. आणि त्यानंतर मग आम्ही परत इथे काही पण फोटो पण काढले होते आणि त्यानंतर घरी आलो होतो. कारण वटपौर्णिमेच्या दिवशी आपला उपवास पण असतो. आणि मग आपण काय करतो की जेव्हा वडाची पूजा वगैरे करून येतो त्यानंतरच उपवास सोडतो. तोपर्यंत आपण उपवासच करतो. आणि बायकांचं संक्रांत म्हटलं किंवा वटपौर्णिमा म्हटलं की आपला हक्काचा दिवस आहे. म्हणजे उपवास असू द्या, पण आपल्याला खूप छान वाटत असतं. नटण्या बुरडण्यासाठीचा पण आणि आपल्या पतीच्या आयुष्यासाठी पण, म्हणजे भरभरून पतीला आयुष्य लाभण्यासाठी पण आपण हा उपवास करत असतो. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे सावित्रीने सत्यवानासाठी ही पूजा, हा उपवास केला होता. तेव्हापासून ती प्रथा सुरू झाली आहे आणि आपण सर्व ती करत आहोत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.